नमस्कार. आपण पाहत आहात विशेष खास. सध्या देशभरात नीट पेपर फुटीवरनं तीव्र रोष व्यक्त करून आंदोलने केली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मागणी जोर धरत आहे. यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं गेल्या महिन्यापासूनच आंदोलन सुरू आहे. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी देखील प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली आहे. पण सरकारनं अद्याप तरी प्रधान यांचा राजीनामा घेतलेला नाही. त्याऐवजी NTA अधिकाऱ्यावर कारवाया सुरू केलेल्या आहेत. शिक्षण प्रक्रिया आणि परीक्षा यांच्यात मोठ्या सुधारणा घडवण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मोठं पाऊल उचललं आहे. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार NTA नंबर 47 अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यासोबतच काही अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार ही कारवाई NTA मधील मोठ्या सुधारणा आणि उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठीचा एका मोठ्या अभियानाचा भाग आहे. येणाऱ्या कालावधीत यंत्रणेत आणखी महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पेपर लीकच्या घटना आणि यामुळे रद्द झालेल्या परीक्षा. NTA सातत्यानं वादात राहिली आहे. त्यामुळे शिक्षण मंत्रालयच अडचणीत आलं आहे. पण सरकार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अधिकाऱ्याची गच्छंती होत असताना प्रधान यांना अभय देण्यात आल्याची चर्चा आहे. NTA रचनात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. यंत्रणेच्या कार्यप्रणालीत व्यापक बदल केले जाणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई संस्थेच्या पुनर्रचनेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, विश्वासार्ह करण्याचं हेतून ही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. आज दुपारी CPJ प्रतिनिधी केंद्रीय मंत्री JP नड्डा, जितेंद्र सिंह यांना भेटले तेव्हा त्यांनी 3 मागण्या सरकारसमोर ठेवल्या. यातील 2 मागण्यांवर सकारात्मक आहे. तिसरी मागणी प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती. याबद्दल सरकार फारसं अनुकूल नसल्याचं समजतं. नीट पेपर लीक प्रकरणात NTA 47 अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर तुम्हाला शिक्षण मंत्रालयाची कारवाई कितपत प्रभावी वाटते? तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.